नमस्कार मंडळी, राम राम. तर मंडळी, सकाळ सकाळ मी निघालो आहे. पहिली तर गोष्ट, तुम्ही जर माझे ब्लॉग्स बघत असाल, माझ्या अवताराकडे बघून हे जे मी केस कापलेत ते बघून नक्कीच मला बऱ्यापैकी लोकांना बरं वाटलं असेल. माझ्या घरच्यांनाही वाटलं, माझ्या काही मित्रांनाही मला बघून खूप आनंद झाला. तर मंडळी, आज मी सकाळ सकाळ कुठे चाललो तर मी जातो आहे सुरतला. आणि त्याचं कारण हे आहे की माझा जो मुलगा आहे त्याचं नॅशनलसाठी जिम्नॅस्टिकमध्ये जिम्नॅस्टिक करतो. तर जिम्नॅस्टिकसाठी सिलेक्शन झालं नॅशनलला. तर ती कॉम्पिटिशन आहे सुरतला आणि मी आता निघालो आहे दादरला. दादरवरून माझी ट्रेन आहे 6ची. तर मला खूप उशीर झाला घरातून निघायला. तर आपण गप्पा मारतच राहूया. त्याची मी जरा पोस्ट स्टेशनवरती. तर जसं मी मगाशी बोललो की माझ्या मुलाची कॉम्पिटिशन आहे, तर तो 2 दिवसापूर्वीच त्याच्या कोचबरोबर गेला. आणखीन आता मी चाललो आहे कॉम्पिटिशन बघायला. माझी आहे 5:50ची ट्रेन दादरवरून. तर मी आता आमच्या इकडे माटुंगा स्टेशनला पोचलो आहे आणि मला भरपूर लेट झाला आहे. माझी ट्रेन मिस नाही करायची. मला तिकीट पण अगदी खूप रडत रडत मिळालं. अवेलेबलच नव्हती तिकीट्स. तर पटकन पोचतो, बाकी आपण गप्पा मारतच राहू. प्लीज सीट ही वाली आहे. म्हणजे ट्रेन सुटलेली आहे आपली. जे मला टेन्शन होतं दादरवरून ट्रेन मिळेल का, मला उशीर झालेला, तशी मिळाली ट्रेन. आता मी सुरत स्टेशनला पोचलो आहे आणि माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी बुकिंग करून ठेवलं आहे हॉटेलचं. आता पहिले तिकडे जातो, फ्रेश होतो आणि मग त्यानंतर मग बघू, मग स्टेडियमवरती जायचं. पहिले काहीतरी खाऊन घेऊया. समोरच हॉटेल दिसतं, कबीर रेस्टॉरंट म्हणून. आपण तिकडे रेस्टॉरंट. माझं फेवरेट वडा सांबार. पान म्हणून फेमस दुकान आहे. रिक्षा करताना पण मी ते अशोक पान म्हणूनच सांगितलं. साधारण 22 मीटर आम्ही.
तर म्हणजे हा जो समोर माणूस दिसतोय जो यू शेप सारख्या तारा विकतोय, तसंच या स्कूटरवरती ही जी तार दिसते तुम्हाला लावलेली, ती कशासाठी लावली आहे माहिती आहे का? तर आपण आहोत आता गुजरातमध्ये, आणि गुजरातमध्ये पतंग भरपूर उडवल्या जातात आणि पतंगाचा जो मांजा असतो त्याला भरपूर धार असते. तर त्यामुळे पतंग जर समजा काही म्हणजे कापली गेली आणि खालती जो मांजा आला, तर टू व्हीलरवरून जाणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये, हा मांजा त्या तारेमध्ये अडकावा यासाठी हे लावलेलं आहे. रिक्षावाल्याने आपल्याला इथे सोडलं आहे. हा सिटी लाईट एरिया आहे आणि हे ते अशोक पान. आता आपण हॉटेल विचारूया इकडे जवळपासच. ग्रीन विला किधर है इधर होटल? नहीं भाई, हम भी बाहर से. अच्छा. ग्रीन विला होटल आपको मालूम है? ग्रीन विला हॉटेल सगळे नवीनच दिसते. एक्सक्यूज मी, ग्रीन विला होटल किधर है यहाँ पे? नहीं है. अशोक पान बोला मुझे एड्रेस में. सिटी लाइट अशोक पान. उलट उलट फिरतोय इकडे तिकडे. सिटी लाईट आहे बघ, हॉटेल ग्रीन विला. तिथेच उभा होतो मी, आणखीन मला सापडला नाही. ग्रीन विला. ग्रीन विलाचा फोटो मी तुम्हाला दाखवतो. फोटो बघायला आणखीन हे इकडचं हॉटेल बघायला खूप फरक आहे. हा बघा, हा फोटो. आलो आणि थोडीशी गडबड झाली आहे. माझ्यासाठी जी रूम बुक केलेली होती ती जो इकडचा मॅनेजर होता त्याने बुकच केली नाही. त्याला वाटलं की नाही येणार आहे, काय त्याला कन्फ्युजन झालं माहिती नाही. तर त्यामुळे आता किती वेळ जाईल रूम मिळायला माहिती नाही. बघूया, थोडा वेळ वाट बघून बघूया. A few moments later. तर माझा राहण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. इथे एक पॅरेंट होते, त्यांचा मुलगा, त्यांचा मुलगा अंडर 14मध्ये. तर ते बोलले की तुम्हाला हवं तर तुम्ही माझ्यावर रूम शेअर करा. तर त्यामुळे मला आता एक थोडा रिलीफ आहे, नाहीतर मला कुठेतरी जाऊन इथे परत शोधत बसायला लागली असती रूम राहण्यासाठी. माझा मुलगा बहुतेक आता येतो आहे इकडे, तर थोड्या वेळात त्याच्याशी भेट होईलच. आणखीन त्याची कॉम्पिटिशन बहुतेक संध्याकाळच्या वेळेला असेल, मग त्याच्याबरोबरच मी स्टेडियमला जाईल. तर तोपर्यंत जरा थोडा आराम करून घेतो. 2 hours later. अरे तू आलास? अरे मी आलाच. काय रे, काय कॉम्पिटिशनचं काय चाललंय. चाललंय. हां. तर मंडळी, आता तुम्ही जी या मुलांना बघताय ती आहे आपली महाराष्ट्राची अंडर 12 टीम. आणि यांची नावं शर्विन चाचड, जीत चव्हाण, जय तहसीलदार आणि माझा मुलगा गर्व वैद्य. तर आता आराम झाला. आणखीन आता मी चाललो स्टेडियमवरती माझ्या मुलाबरोबर. चल, रेडी? किती जाय रे टाईम? 5:30. हे स्टेडियम आहे ना? तू 2 दिवस राहत होता ना? हे पूर्ण एवढं मोठं स्टेडियम आहे? हे फक्त जिम्नॅस्टिकचं स्टेडियम आहे?
ऑफ लक. बाय बाय बाय. प्राइस डिस्ट्रीब्युशन झालं, आणखीन आता आम्ही जेवायला जातोय.
खाऊन येतो, कारण ज्याचं तिकीट काढलं आहे ती ट्रेन आमची रात्री 12ची का 12:30ची ट्रेन आहे. तर तोपर्यंत इकडेच आता काहीतरी टाईमपास करायचं, कारण हॉटेलची रूम आम्ही सोडली, मला अशी रूम मिळालीच नव्हती. तर त्यामुळे आता बघूया काय करायचं. लोकल कुठे तिथे फिरायला काय मिळतं आहे का ते आधी सर्च करतो आणि जाऊन येतो, फिरून येतो. कशी आली, कशी वाटली कॉम्पिटिशन तुला? फर्स्ट टाइम आता तू याच्यामध्ये होता ना? बरी वाटली, ठीक आहे. पण काय म्हणजे काय शिकायला मिळालं? मेडल तर फक्त एकच मिळालं, ते पण टीमला. मग अजून प्रॅक्टिस चांगली करायला, अजून मेहनत करायलाच पाहिजे मेहनत. खूपच ठीक आहे. महाराष्ट्राचं पुढच्या वेळेला आलं पाहिजे, पहिली टीम लागली. मग महाराष्ट्राची टीम पहिली पाहिजे पुढच्या वेळेला, बरोबर की नाही? लक्ष्मी काय वर्ल्ड रेकॉर्ड बघा. इथून ह्याच्यातून नाही दिसत आहे, रिफ्लेक्शन येते. कुठे? हो, काय एवढं सर्टिफिकेट गिनीज बुकचे? हे काय जिम आहे का? जिमला मिळाले? अच्छा, तू कोचेस बरोबर होता तेव्हा येऊन गेलेलास इकडे? अच्छा. ये क्या है, क्या ये सागू है उत्तपा. नहीं नहीं अरे ये सागू सागू मतलब? पोटैटो का भाजी है. अच्छा, मस्त है टेस्ट एकदम इसका. सागू बाय 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 बाय. तर महाराष्ट्राच्या बाकीच्या टीमला बाय बाय बोलून आम्ही दोघं जण आता स्टेडियम मधून निघालो. मी आलोय जगदीशचंद्र बोस म्युन्सिपल एक्वेरियम सुरत इथे. तर या एक्वेरियम मध्ये फ्रेश वॉटरचे आणि सॉल्ट वॉटर या दोन्हीचे मासे होते. तर त्यामुळे मला वाटलं की आपण ह्याच्यासाठी एक वेगळा स्पेशल ब्लॉग बनवूया. तर मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मंडळी, भेटूया याच्याच पुढच्या म्हणजेच दुसऱ्या भागात लवकरच.